बातमी पुणेकरांसंदर्भातली. पुणेकरांवर पाणी संकट आहे. येत्या सोमवारपासून दिवसाआड पाणी मिळणार आहे. खडकवासला धरण साखळीत फक्त 5.87 टीएमसी पाणी साठा आहे. पाणी बचतीसाठी शहरातील वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बांधकामासाठी वर पाणी संकट आहे. तर सोमवारपासून दिवसाआड पाणी मिळणार आहे. खडकवासला धरण साखळीत फक्त 5.87 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. तर पाणी बचतीसाठी शहरातील वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बांधकामासाठी पिण्याच्या वापरावरती आता निर्बंध घालण्यात येणार आहेत. बांधकाम प्रकल्पांना प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बंधनकारक करण्यात येणार आहे. नंदुरबारमध्ये पपई केळी लागवडीला बहर आलाय. शेतकऱ्यांचा कल आता फळ पिकांकडे वाढलाय. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पपई आणि केळीच्या लागवडीत मोठी वाढ झाली. हे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात या दोन्ही नगदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. विशेषतः पपई आणि केळी पिकांचा लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च तुलनेने कमी असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पपई केळी लागवडीकडे वळताना दिसत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक पपई लागवड असलेला जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. येथील पपई आणि केळीची फळे प्रामुख्याने उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये पाठवली जातात. शेतकऱ्यांचा कल आता फळ पिकांकडे वाढल्याचा प्रकार पाहायला मिळतो. नंदुरबारमध्ये पपई आणि केळी लागवडीला बहर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.